आता कळवा आणि मुंब्रा स्टेशनवर थांबणार फास्ट लोकल। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण। मध्य रेल्वेवर 11 फास्ट लोकल 5 ऑक्टोबरपासून दादरवरनं सुटणार। नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरनं या लोकल सुटणार, त्यामुळे 78 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल। रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेच्या 6 ते 12 मिनिटं आधी सोडणार असल्याचं वेळापत्रकात नमूद। रेल्वे हद्दीमधल्या नाल्यांची आता वर्षभर सफाई केली जाणार। मुंबईत 25 सप्टेंबरला झालेल्या पावसानं ट्रॅकवर पाणी आल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली होती, त्यानंतर पालिकेला आली जाग। वंदे भारत एक्सप्रेस नंतर लवकरच देशात हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू होणार। या ट्रेनमुळे भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य साध्य करण्यामध्ये मदतच होणार। ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, तसंच उष्णताही अधिक राहणार। हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांची माहिती। पावसानं दडी मारताच मुंबईमध्ये उन्हाच्या झळा। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात काल 33.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सांताक्रूज केंद्रात 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध। या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं आहे। एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीतल्या प्रवेश प्रक्रियेला खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थगिती। मागण्या मान्य होईपर्यंत स्थगिती कायम राहणार असल्याचं महाविद्यालयांनी केलं स्पष्ट। लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार। परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान। सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानीची घटस्थापना होणार। करवीर निवासिनी अंबाबाईला तोफेची सलामी। कोल्हापुरात नवरात्रोत्सवाला सुरुवात। आज दुपारनंतर माहूरगडाच्या रेणुका मंदिरामध्ये घटस्थापना होणार। हलत्या दीपमाळेसाठी हे मंदिर प्रसिद्ध। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण। देवीच्या आभूषणाची भव्य मिरवणूक काढून त्यानंतर सुरुवात होणार। विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकवीरा मंदिरामध्ये घटस्थापना। सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाल्यानं मंदिर परिसर गजबजला। नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात घटस्थापना। या मंदिरात कालिका, महालक्ष्मी आणि सरस्वती अशा 3 रूपात देवी विराजमान। रेशमी वस्त्र, सुवर्ण अलंकार आणि फुलांच्या सजावटीनं गाभारा सजला। मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा। भक्तांसाठी रेल्वे स्थानकांपासून विशेष गाड्यांची सोय। देवीची विधिवत पूजा। नवरात्रीच्या निमित्तानं चंद्रपूरचं ऐतिहासिक महाकाली देवी मंदिर सजलं। घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ। हजारो भक्तांची गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरी गड रोषणाईनं निघाला नाहून। रोषणाईची ड्रोनची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। ठाण्याच्या टेंभी नाका परिसरातल्या जय अंबेमा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण। नवसाला पावणारी दुर्गेश्वरी अशी या देवीची ख्याती। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देशभरातले भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला। कटरामध्ये हजारो भक्तांची गर्दी। वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं दुर्गामाता दौडीला सुरुवात। नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही, संभाजी भिडेंचं वक्तव्य।
भाजपच्या वतीनं यंदाही काळा चौकीतील अभ्युदय नगरमध्ये भव्य मराठी दांडियाचं आयोजन। दरवर्षी 5 दिवस चालणारा हा उपक्रम यावर्षी 7 दिवस चालणार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही नवरात्रोत्सवाचा उत्साह। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। या सजावटीसाठी 32 प्रकारच्या फुलांचा वापर। शरद पवारांची राष्ट्रवादी नवरात्रीचे 9 दिवस धरणे आंदोलन करणार। महिलांच्या मुद्द्यावर 9 दिवस 12 ते 3 दरम्यान निषेध। सरकारला महिलांच्या प्रश्नावर जाब विचारला जाणार। लोकसभेप्रमाणे आता विधानसभेसाठीही शिवसेना ठाकरे गटाचं थीम सॉन्ग तयार। आजपासून विधानसभा मोहिमेला सुरुवात करणार। महाविकास आघाडीचा मुंबईतल्या 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, शरद पवार पक्ष 1 आणि समाजवादीला 1 जागा। वांद्रे पूर्व या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचाही दावा। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद असल्याची माहिती। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच। विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदारनाना आहेर यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच। जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्याच पक्षाला उमेदवारी दिल्यास महायुतीचं नुकसान होऊ शकतं। भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांची प्रतिक्रिया। सर्वे करून उमेदवारी देण्याची केली मागणी। भाजपनं विरोध केल्यास शिवसैनिक त्याचा हिशोब घेतील। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसंच आम्ही महाराष्ट्रभर करू। सिल्लोडमधल्या भाजप नेत्यांच्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांचा इशारा। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत। गेले 3 टर्म आमदार असलेले विकास कुंभारे यांना अँटी इन्कम्पन्सीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं भाजप उमेदवार बदलणार असल्याची माहिती। अहमदनगरचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची प्रचारात आघाडी। शहरातल्या चौकाचौकात झळकले विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा आशयाचे बॅनर। रत्नागिरीतल्या चिपळूण संगमेश्वर आणि विधानसभा जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये बिघाड। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घात काँग्रेसकडून इच्छुक। भाजप आमदार संतोष दानवे यांच्या विरोधात भोकरदन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। शरद पवारांकडे असलेल्या या मतदारसंघावर ठाकरे गटाचाही दावा। उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी। हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत। महायुतीचं जागा वाटप होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याची माहिती। राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी करतात पण त्यांचे महाराष्ट्रातले वतनदार ओबीसींचं आरक्षण ओरबाडून खातायत। लक्ष्मण हाकेंची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर। खामगावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचा आज शिलान्यास। वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता। मुख्य आरोपी मिहिर शहानं मद्यपान केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हाती। भिवंडीतल्या बालाजीनगर परिसरातल्या तपस्या डाईंगला भीषण आग। बॉयलमधनं तेल लीक झाल्यानं आग लागल्याची माहिती। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।